मी आंदोलन केलं, गाडीसमोर आंदोलन केलं, कधी शेण फेकलं, कुठे बांगड्या फेकलेल्या आहेत काचाकुटे. काय वाटतं याच्यावर आपल्याला सैनिकांनी अशा प्रकारे आंदोलन केलं? खरं म्हणजे याची सुरुवात राज ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये मला वाटतं मराठवाड्यात केली, उबाटाच्या लोकांनी केली. खरं म्हणजे हे आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही आहे महाराष्ट्राची. आज त्यांनी सुरुवात केली, राज ठाकरे साहेबांचा ताफा अडवणं, त्याच्यामध्ये काय काय दगडफेक करणं, सुपाऱ्या टाकणं, हे तर कुणालाही आवडलेलं नाही. आणि शेवटी ऍक्शनला रिॲक्शन असते, ऍक्शनला रिॲक्शन असते. ती आज पाहायला इथे लोकांना मिळालं. परंतु याचं कुठलंही समर्थन या ठिकाणी अशा प्रकारच्या कुठलेही, आज आम्हाला सुरुवातीपासून ज्या दिवशी सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून काय म्हणताय, हे सरकार घटनाबाह्य आहे, हे सरकार 1 महिन्यात पडणार, हे सरकार 2 महिन्यात पडणार. झाले 2 वर्ष होऊन गेले, सरकार अधिकाधिक मजबूत होत गेलं. कारण आम्ही बाळासाहेबांचे, दिघे साहेबांचे विचार सोडले नाही, आणि विचार सोडले नाहीत म्हणून आज लोक आमच्या सोबत येत आहेत. आणि ज्यांनी विचार सोडले त्यांच्यावर अशी पाळी, अशा याचा सामना करावा लागतोय. ज्यांनी विचार सोडले त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतोय. आणि म्हणून ज्याने त्याने ठरवलं पाहिजे आपण कुठल्या कोणीचे आहोत, आपलं ध्येय काय, आपले विचार काय, त्या सगळ्या गोष्टी. म्हणून सत्तेसाठी कुठलीही कॉम्प्रोमाइज विचारांची आम्ही करणार नाही आणि आम्ही केली नाही. म्हणून शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि लोकांनी त्याला पसंती दिली. आणि म्हणून तुम्ही पाहिलं, आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये हा शिवसेना पक्ष धनुष्यबाणाचा, बाळासाहेबांचा, दिघे साहेबांचा, भाजप नंतर हा 2nd नंबरला. आणि लोकसभेत पण आज उभाटा आणि धनुष्यबाण याचा जर आपण स्ट्राईक रेट पाहिला, लोकांची पसंती कुणाला आहे, लोकांनी कुणाला मान्यता दिली आहे मला सांगण्याची आवश्यकता. ठाण्याचे मतदार आश्वासन देण्यात त्यांनी असं देखील विचारलं की दिल्लीतलं सरकार हवंय की महाराष्ट्रातून चालवणारं सरकार. अरे बाबा, आता तुम्ही राजकीय खरं बोलायचं नव्हतं मला, पण ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला जमतं. लोकसभेमध्ये त्यांनी बरोबर जमाल घोटा दिलाय, तो ठाणेकरांनी पाहिलाय. आणि दिल्लीचं काय आम्हाला सांगताय? दिल्लीचं तुम्ही दिल्लीचे लोक मातोश्रीत यायची, दिल्लीचे लोक मातोश्रीत यायचे. पण आता मातोश्री सोडून, मातोश्रीचं पटांगण सोडून दिल्लीत लोटांगण कोण घालताय ते माहित आहे आपल्याला. मला याच्यावर दिल्लीच्या बाबतीमध्ये कोणी दाखले देण्याची गरज नाही. आम्ही जातो खुलेआम, आम्ही जातो या राज्याच्या विकासासाठी, आणि आम्ही कुठेही लपून छपून काम करत नाही. आणि मुख्यमंत्री पद मला मिळालं पाहिजे अशी कुठली भावना मनामध्ये न ठेवता आम्ही सत्ता सोडण्याचं काम केलेलं आहे. देशात नाही जगात हे उदाहरण तुम्हाला कुठेही भेटणार नाही. आणि या दुर्दैवाने या बाबतीमध्ये हे राज्यामध्ये जे काही 2 समाजामध्ये जो संघर्ष सुरू आहे हा थांबला पाहिजे, अशी माझी प्रामाणिक, सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. आणि म्हणून पवार साहेब मला भेटले त्यावेळेस देखील पवार साहेबांना मी हेच सांगितलं की असं कधी आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळालं नव्हतं. निवडणुका येतात जातात, सरकार येतात जातात, परंतु या महाराष्ट्राचं जे काही संस्कृती आहे, परंपरा आहे, त्याला बाधा येता कामा नये. म्हणून जे काही या समाजासाठी करता येईल, हे सगळं जे काही वातावरण शांत करण्यासाठी तो सर्व प्रयत्न विनंती केली. जरांगेंना बोलवा म्हणतायत. सर्व प्रयत्न पवार साहेबांची माझी चर्चा झाली आहे. जो हे सगळं शांत करण्यासाठी, या राज्यातले सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या राहण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करू. मराठा आरक्षणावर शरद पवार म्हणाले सर्व पक्षीय बैठक पुन्हा बोलवा. जसं मोगलांच्या घोड्यांना संताजी धडाडी पाण्यात दिसायचे तसं मी दिसतो. माझं म्हणजे महायुतीचं सरकार स्थापन झालं, त्यांना अजून हजम होत नाही की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला आहे. मुख्यमंत्री जरा त्याला बसता उठता झोपता उठता स्वप्नात सुद्धा मी दिसतो. त्यामुळे ते सांगत होते सरकार पडेल, आज पडेल, उद्या पडेल, परवा पडेल. 2 वर्ष होऊन गेली.
म्हणतात, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात, ते योजनेचे फॉर्म कसे भरतात, ते योजनेचे बॅनर कसे लावतात. आणि म्हणून हे दुटप्पी आहे. यांना सर्वसामान्य माझ्या बहिणींची, माझ्या लाडक्या भावांची काही देणं घेणं नाही आहे. यांना फक्त घेणं माहीत आहे, देणं माहीत नाही. पण आमचं सरकार देणार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, परमवीर सिंग मुंबईचे आयुक्त होते त्यावेळी. काही करून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांना अडकवा असा गौप्यस्फोट केलाय. वस्तुस्थिती आहे, देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात होते. आपले गिरीश महाजन विरोधी पक्षात होते. एक वेळ आपण समजू शकतो की विरोधी पक्षाला अडचणीत आणणं, गोत्यात आणणं, त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल करणं. परंतु मी तर त्यांच्या मंत्रिमंडळाचा सहकारी मंत्री होतो. माझ्या बाबतीत देखील अशा प्रकारचा प्रयत्न केला गेला. ही वस्तुस्थिती आहे. मी स्पष्ट या बाबतीमध्ये आपल्याला योग्य वेळी पण ही वस्तुस्थिती आहे की तो प्रयत्न केला गेला. मला त्याच्यामध्ये केसमध्ये अडकवण्याचा आणि मला माझं व्यक्तीकरण करण्याचा हा प्रयत्न त्यांनी केला. संरक्षणाचा विषय तो तर शंभूराज देसाई यांनी म्हटलेला आहे. त्यामुळे मी यावर योग्य वेळी सर्वपक्षीय बैठकीसाठी